इंदोरा बुद्धविहार जे आहे, काही भाग इंदोरा बुद्धविहाराची जी वास्तू आहे त्याचा काही भाग जीर्ण झालेला आहे, त्याची पुनर्बांधणी करायची आहे. जो भाग जीर्ण झालेला आहे तो आम्ही तुम्हाला दाखवू. आता बघा, हे बघा, हा इंदोरा बुद्धविहार सार्वजनिक संस्था बौद्ध उपवर वधू मॅरेज ब्युरो या भागात ही रांग आहे. आम्ही तुम्हाला दाखवू. थोडं इकडे या. बघा, हे बघा, हा हा परिसर बघा, हा बघा, इथे हे सुद्धा थोडस भिंत दाखवा. हे सीडी आहे, कशा प्रकारे हे जीर्ण झालेलं आहे सुद्धा दाखवा थोडस या भागात. हे बघा, हे मोडकळीस आलेलं आहे, कशा प्रकारे जीर्ण झालेलं आपण बघू शकता. अजूनही आम्ही तुम्हाला दाखवू. या हे जे वास्तू आहे त्या भिंतींना कशा प्रकारे भेगा पडलेल्या आहेत ते सुद्धा आम्ही दाखवू. हे बघा, ह्या भेगा दाखवा, ह्या भेगा सुद्धा पडलेल्या आहेत, कशा प्रकारे जीर्ण झालेले आहेत ते आपण दाखवा. वास्तविक परिस्थिती आम्ही तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जे आहे हे सज्जा आहे. हा सज्जा, हा सज्जा बघा कशा प्रकारे लोहा दिसत आहे त्या सज्जावरून. हा लोहा दाखवा, थोडा सज्जाचा तो लोहा दाखवा. लोहा बघा, लोहा दिसत आहे. म्हणजे एकूणच वास्तविक परिस्थिती इंदोरा बुद्धविहाराची जी वास्तू आहे त्या संदर्भातली वास्तविक परिस्थिती आम्ही दाखवत आहोत. हा सज्जा दाखवा, हा बघा, हा पूर्ण दाखवा, हा सज्जा पूर्ण दाखवा. हा बघा, हा सज्जा आपण बघू शकता किती धोकादायक आहे. हे बघा, इथे आतमध्ये बघा, हा सज्जा दाखवा. कम्प्युटर रूम म्हणून लिहिलेला आहे, पण कशा प्रकारे जीर्ण, चांगल्या प्रकारे दाखवा थोडस बघू शकता आपण. पुन्हा इकडे दाखवा, हा भाग बघा, हा सज्जा जीर्ण झालेला आहे आणि कशा प्रकारे ही वास्तू इंदोरा बुद्धविहाराची जी वास्तू आहे ते जीर्ण झाल्यामुळे कशा प्रकारे धोकादायक झालेली आहे हे आम्ही तुम्हाला वास्तविक परिस्थिती दाखवत आहोत. याला 2019 मध्ये प्रशासनाने जी कमिटी आहे इंदोरा बुद्धविहार कमिटी त्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि पत्रात म्हणजे नमूद आहे की या बुद्धविहाराचं म्हणजे पुनर्बांधणी करण्यात यावी. पण महाराष्ट्र सरकारने जो संबंधित विभाग असेल त्या संबंधित विभागाने या वास्तूचं म्हणजे इंदोरा बुद्धविहाराचं पुनर्बांधणी करण्यासाठी सर्वप्रथम म्हणजे निधी द्यावा आणि निधी दिल्यानंतरच या इंदोरा बुद्धविहाराची पुनर्बांधणी करावी. परंतु इंदोरा बुद्धविहार जी कमिटी आहे त्यांनी समोर नोटीस लावावं की उपासक उपासिका जे येतात त्यांना म्हणजे कळलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे, ते सतर्क झाले पाहिजे. त्यासाठी ही वास्तू जीर्ण झालेली आहे अशा प्रकारचं इंदोरा बुद्धविहार कमिटीने पत्र लावायला हवं. आणि ते पत्र म्हणजे कुठे लावायला हवं तर समोर लावायला हवा, जेणेकरून उपासक उपासिका यांना ते पत्र दिसायला हवं. आमची ही म्हणजे ही जी वास्तू जे जीर्ण झालेली आहे इंदोरा बुद्धविहार हे दाखवण्यामागचं एकच कारण आहे की कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि पावसाळा लागत आहे म्हणूनच आम्ही ही बातमी जनमानसांपर्यंत पोहोचत आहोत आणि जनजागृती करत आहोत की इंदोरा बुद्धविहार परिसराची पुनर्बांधणी महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर करावी, हीच या संपूर्ण बातमी मागचा सार आहे. इंदोरा बुद्धविहाराला 2019 मध्ये डिमॉलिश पत्र आलेलं आहे. नेमकं काय लिहिलेलं आहे या संदर्भात आपण जाणून घेऊ. तुम्ही हे सांगा की डिमॉलिश पत्र आलेलं आहे इंदोरा बुद्धविहाराला आणि तुम्ही सचिवांना सुद्धा भेटलेले आहात. त्यावेळी मी सुद्धा होतो. नेमकं त्या पत्रात काय आहे? त्या पत्रामध्ये असं आहे की जे ही वास्तू आहे ही पूर्ण जीर्णावस्थेत झालेली आहे. त्यांनी ते आणि ऑडिटही केलं आहे, प्रशासनाने ऑडिट केलं आहे. ऑडिटमध्ये हे आढळून आलं आहे की ही वास्तू जी आहे ते पूर्णपणे डिमॉलिश केली पाहिजे आणि पुनर्बांधणी केली पाहिजे याची. 2019ला जेव्हा लेटर आलं त्याच्यानंतर मग कोरोना आला. 2020 मध्ये 2021 2 वर्ष विहार बंदच राहिलं. लगभग 2 वर्ष विहार बंद राहिलं.
त्याच्यानंतर आता 2024 आलाय. तर माझ्या म्हणणे आहे की आतापर्यंत जो नोटीस होता की बाबा हे याच्यामध्ये जे आपलं वंदनेचे वगैरे काम आहे, लोक येतात आणि त्यांना जीवाला खतरा आहे, कारण की वास्तू पडू शकते असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे ऑडिटनुसार, आणि गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे तर ते आपल्याला मानावं लागेल. तर आतापर्यंत नोटीस लागून जायला पाहिजे होता इथे. पण आता प्रश्न असा आहे की आपण जर नोटीस लावलं, हे म्हणजे मी माझ्या पर्सनल व्ह्यू सांगतोय. आता इथे समजा नोटीस लावला आणि हे विहार बंद केलं, तर आता रोज इथे लोक येणारे आहेत. प्रार्थना जे संध्याकाळी येतात, वंदना करतात, काही लोक ध्यान साधनेसाठी येतात, स्वतः भंतेजी इथे राहतात, काही भंतेजीचा ग्रुप राहतो. तर ते लोक कुठे जातील, त्यांचाही प्रश्न आहे. प्लस लोकांच्या ज्या भावना जुळलेल्या आहेत की रोज रोज आम्ही हे लोक इथे येतात, वंदना करतात, ध्यान करतात, त्यांना मग आपल्याला काही पर्याय द्यावा लागेल. तर माझं जेव्हा काही लोकांसोबत बोलणं झालं, आता मी नाव नाही घेणार, सरकारी लोकांसोबतही बोलणं झालेलं आहे, तर त्यांनी म्हटलं 25 ते 30 करोड मॅक्स टू मॅक्स पुनर्बांधणीसाठी, म्हणजे हे तोडावं लागेल आणि पुनर्बांधणी करावं लागेल. त्यासाठी 30 करोडचा खर्च आहे. तर लोक हेच म्हणतील की आधी आम्हाला ते सँक्शन पैसे दाखवा 30 करोड, तेव्हाच आम्ही हे बंद करू देऊ, कारण की लोकांच्या भावना जुळलेल्या आहेत. तर असं आहे. इंदोरा बुद्धविहाराचा जो काही भाग जो जीर्ण झालेला आहे, त्या जीर्ण भागाची जर दुरुस्ती करायची असेल तर सर्वात प्रथम पुनर्बांधणी जर करायची असेल इंदोरा बुद्धविहाराची, तर सर्वप्रथम प्रशासनाने 30 करोड जे आहे ते एक म्हणजे खात्यात टाकावे आणि नंतरच मग काय आहे ते पुनर्बांधणी इंदोरा बुद्धविहाराची करावी, असेच एकूणच भावना जे इंदोरा परिसरामध्ये आणि उत्तर नागपूर परिसरामध्ये जे राहतात त्या नागरिकांची भावना आहे. आणि नंतरच मग त्या बुद्धविहाराचं जो इंदोरा बुद्धविहार आहे त्याची पुनर्बांधणी करावी. पहिले खात्यात पैसे टाकावे 30 कोटी आणि नंतरच पुनर्बांधणी करावी. आणि या संदर्भात मी सचिव महोदय जे आहेत त्यांना सुद्धा भेटलेलं आहे आणि त्यांना भेटून त्यांनी मला क्लिअरपणे सांगितलं आहे, पत्र सुद्धा त्यांनी दाखविलेलं आहे. आणि ते एक म्हणालेले होते की आम्ही इथे नोटीस लावतो, परंतु या गोष्टीला आता निदान 10 ते 12 दिवस झाले अद्यापही नोटीस लावण्यात आलेली नाही. तर जी कमिटी आहे इंदोरा बुद्धविहार कमिटी, त्यांनी इथे नोटीस लावायला पाहिजे आणि जे सकाळ सायंकाळ जे उपासक उपासिका इथे प्रार्थना करायला येतात त्यांना थोडं सतर्क करायला हवं, त्यांनाही ही माहिती असायला हवी. तर हे काम कुणाचं आहे, तर इंदोरा बुद्धविहार कमिटीचं काम आहे. आमची बातमी गेल्यानंतर त्यांनी ताबडतोब या बातमीची दखल घ्यावी इंदोरा बुद्धविहार कमिटीने आणि इथे नोटीस लावावी. इंदोरा परिसरामध्ये राहतात ज्येष्ठ नागरिक रंगारी सर, ते आमच्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून या इंदोरा बुद्धविहाराचा काय इतिहास आहे तो जाणून घेऊ. सर जय भीम. तर काय इतिहास आहे इंदोरा बुद्धविहाराचा? इंदोरा बुद्धविहार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हनुमान मंदिर होतं. हनुमान मंदिर त्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी आम्हाला बुद्धविहार पाहिजे होतं. तर लोकांनी एक कमिटी बनवली आणि कमिटी बनवून विहाराची स्थापना करायचं ठरवलं आणि त्या अनुसार लोकांकडून दान घेत होतो. 8 आणे 12 आणे 1 रुपया 5 रुपये दान जे लोक देत होते त्यांच्याकडून दान घेऊन सुरुवात केली. तर पहिल्यांदा मागच्या बाजूला जिथं आज मूर्ती आहे भगवान बुद्धाची, ते खोली होती, एक खोली, त्या खोलीमधून सुरू केलं. पहिल्यांदा तिथं वंदना वगैरे घ्यायचं आणि ज्या ठिकाणी हनुमानाची मंदिर होती त्याच्या बाजूने एक कंपाऊंड सारखं होतं, त्याला पट्ट्याची जाली राहते अशी, त्या बाजूने चारीकडून ते काढलं सर्व आणि मग तिथं पिल्लर बनवून चारीकडून पिल्लर टाकले आहेत. पण ते पिल्लर होते 1/2 इंची सलाखीचे. तर त्यावेळेस कल्पना नव्हती की एवढं मोठं विहार बांधायचं, आम्हाला छोटं विहार बांधायचं ठरवलं होतं, कारण पैसा नव्हता त्यावेळेस. तर जेवढा पैसा येत होता त्या जसा पैसा येत होता तसं ते काम वाढत गेलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य 1/2 इंच जी सळाखी आहे त्यावर हे बुद्धविहार उभं आहे. पहिल्यांदा हा बरोबर आहे. तीन प्लॉटचे आहे ते. एक प्लॉट मध्ये होता हनुमान मंदिर, दुसऱ्यामध्ये कपडे धुण्याकरता विहिरी आहेत, विहिरीवर बाया कपडे धुत होते, तर तो एक प्लॉट होता.
आणि तिसरा प्लॉट होता खेळण्याचा. हुतू खेळत होते, तर तो रंगारी म्हणून एक कॉर्पोरेटर होते. त्यावेळेस कॉर्पोरेटर नव्हते, म्युन्सिपाल्टी मेंबर म्हणत होते. त्याने तो मिळवून दिला होता. तर त्याचा वेगळा इतिहास आहे. तर 3 प्लॉटवर ते आता विहार आहे. म्हणजे एकूण 3 प्लॉटवर हा विहार बनलेला आहे. हो. म्हणजे हा काळ कुठला असेल, म्हणजे कुठल्या काळामध्ये हे म्हणजे वास्तू निर्माण करण्यात आली? 1970 पासून सुरू झाली आहे. अंदाज आहे माझा 1970 पासून किंवा 69 होऊ शकते. 1-2 वर्षाचा फरक होऊ शकते. तेव्हापासून सुरुवात केली होती ते. किती म्हणजे किती बाय किती मध्ये हे बुद्धविहार असेल? 45 प्लॉट आहेत, तर 45 3 प्लॉट आहेत ते. हिशोब लावून घेतो मी थोडं. म्हणजे चांगली वास्तू आहे आणि ऐतिहासिक ही वास्तू आहे. असं बोललं जात आहे की ही जी वास्तू आहे, या वास्तूला म्हणजे तुम्ही सांगत आहात की पिल्लर आहे, परंतु पिल्लर नाही अशी एक चर्चा आहे. आणि पिल्लर आहेत पण कमजोर पिल्लर आहेत. कारण सुरुवातीला एवढं मोठं बांधायचं कल्पना नव्हती, पण पैसा येत गेला, त्याच्यामुळे ते वाढत वाढत गेलं. आणि तिसरा जो प्लॉट होता जिथं आज डोम आहे, भगवान बुद्धाची मूर्ती आहे, तो त्याची डेप्थ जास्त आहे आणि सलाखी मोठ्या आहेत त्या फाउंडेशनच्या. आणि त्याच्यामुळे तो तेवढा डोम वगैरे वजन वगैरे सर्व ते घेण्यात आलं आहे. इकडच्या जे आहे सुरुवातीच्या 2 प्लॉटचं, त्या अर्धा इंच सलाखीवर आहे, तर त्या कमजोर झाल्या आहेत आता. म्हणजे आता एकूणच जीर्ण झालेले आहे. बहुतेक जीर्ण आहेत. त्यांना सर्टिफिकेट दिली आहे ना, ऍडिट झालाय त्याचं स्ट्रक्चर आहे ऍडिट. आणि त्याच्यामध्ये लिहिलं की याची मुदत संपली आहे, याला तोडणार आहे काय. केव्हा आलेलं होतं हे पत्र आणि कोणी दिलेलं होतं? स्ट्रक्चर ऍडिट झालं आहे ते 1 वर्षाच्या वर झालं आहे, आला आहे ते. आमच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते महेश अंडर सहारे सुद्धा आमच्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. काय सांगाल, एकूणच काय इतिहास आहे इंदोरा बुद्धविहाराचा? सर्वांना सामूहिक जय भीम. तुमच्या मीडियालाही खूप खूप धन्यवाद. तुम्ही धार्मिक स्तरावरही तुम्ही फिरून राहिले आणि आमचा विहाराकरिता इथपर्यंत आले आहे. इंदोरा विहाराचा इतिहास माझ्या अगोदर रंगारी साहेबांनी सांगितलेले आहे. ते 92 वर्षाचे आहेत, मी त्यांच्यापेक्षा लहान आहे. जेव्हापर्यंत मला माहिती आहे, माझ्या वयापासून मी 27-28-30 वर्षापासून सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक क्षेत्रात काम करत आहोत. मला इंदोरा विहाराचा इतिहास माहित आहे की ह्या इंदोरा विहाराला जो मान सन्मान मिळतो, तो महाराष्ट्रातला कोणत्याही विहाराला एवढा मान सन्मान मिळत नाही. दीक्षाभूमीनंतर ह्या नागपूर शहरामध्ये रामटेकला असो, मनसरला असो किंवा ड्रॅगन पॅलेस असो, नजुल्यावरचा विहार असो, तुमचा धरमपेठचा मोठा विहार असो, क्षेत्रफळात खूप मोठा आहे हा ना. वाडीला खूप मोठा विहार आहे. पण जे धरोहर आहे, जे मानसन्मान आहे, तो इंदोरा विहाराला खूप मोठा आहे. बाहेर देशातले लोक केव्हा नागपूरला आले किंवा भारतामध्ये आले, तर दीक्षाभूमीनंतर ते दुसरा पाय म्हणून पायलागाचा जे काम करतो, तो इंदोरा विहाराला पाहिला. एक गंभीर बाब अशी आहे की इंदोरा जो बुद्धविहार आहे, त्याचे जे स्ट्रक्चर बनलेलं आहे, ते आता जीर्ण होण्याच्या अवस्थेमध्ये आहे. इंदोरा विहाराची धरोहर कमीत कमी 70 ते 72 वर्ष झालेली आहे. त्या काळी जो लोहा राहत होता, तो 1 इंच 1.5 इंच राहत होता. आज 12 ना 15 ना 16 mm चा राहतो. त्या काळाची धरोहर आणि आजच्या धरोहरमध्ये खूप फरक पडतो. सेंट्रल गव्हर्नमेंट कडून ह्या विहाराकरिता पैसा आलेला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा होते आणि उत्तर नागपूरचे आमदार म्हणून मिलिंद माने साहेब होते. सेंट्रल गव्हर्नमेंट कडून 1,87,00,000 रुपये हा विहाराला मिळाले होते की हा विहार तयार करण्यात यावा म्हणून. पण आज 14 किंवा 15 वर्ष झाले विहाराची एकच कमिटी आहे आणि चॅरिटेबलचा इंदोरा बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्ट आहे. त्याच्या अहवालामधून माहिती पडतो की प्रत्येक 5 वर्षामध्ये ह्या विहाराची इलेक्शन झाल्या पाहिजेत. आज 14 वर्ष झाले विहारामध्ये इलेक्शन झालेलं नाही. ह्याचा प्रश्न खूप लोकांनी केलेला आहे. तिथलं स्थानिक जे आमच्या आई बहिणी येतात विहारामध्ये है ना, कुठं विहारामध्ये सकाळी 6 ते 7 वंदना असतो आणि सायंकाळी 6 ते 7 वंदना असतो. त्याही विचारतात, खूप सारे लोक विचारतात की विहारात मध्ये इलेक्शन का ना होत. ह्याच्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे खूप सारं आहे, पण आम्ही प्रत्येक लोकांना सांगू आणि आमच्या विहाराची बदनामी करू आम्हाला सोबत नव्हतं. ह्याची पूर्ण जबाबदारी तिथले स्थानिक अध्यक्ष आणि सेक्रेटरीची आहे
की त्यांनी आजपर्यंत 14 वर्ष झाले त्यांनी इलेक्शन का नाही घेतलं? त्यांना काय मिळतं तिथून? धम्माकडे पैसे देणारा माणूस पाहिजे, धम्माचा ज्ञान हवा. बुद्धाने आपला राजपाट सोडून निघले होते सत्याची खोज करण्याकरिता. इथं तुम्हाला काय मिळतं विहारात की तुम्ही जागाच नाही सोडून राहिले? वास्तूच्या नूतनीकरणची तारीख तर गेलेली आहे. विहाराचं जीर्ण केव्हा होऊ शकते हे नोटीस आलेलं आहे विहाराला. त्याचं उत्तरही आपला विहारातले सचिव किंवा अध्यक्ष देतील. पण मला असा वाटतो की विहार अध्यक्ष सेक्रेटरीचा नसून हा संपूर्ण इंदोऱ्याचा विहार आहे. त्या लोकांनी मेहनत करून एवढा मोठा विहार तयार केलेला आहे. त्याचकरिता पुन्यांदा एकदा स्थानिक जे कमिटी आहे त्या लोकांनी निवडणूक घेतल्या पाहिजे महिना 2 महिन्याच्या आतमध्ये. आणि जी निवडणूक हा वेगळा भाग. त्याचकरिताच बोलून राहिलो. कारण इंदोरा विहारामध्ये 14 ऑक्टोबरचा कार्यक्रम असतो तेव्हा प्रत्येक माणूस स्वतःहून जाऊन दान देतो. कारण का की बाहेरचे लोक जेव्हा येतात त्यांना जेवणाच्या व्यवस्था करण्याकरिता. आज इंदोऱ्याची कमिटी अगर इंदोरा विहारामध्ये फिरायला निघली की आम्हाला पैसे द्या इंदोरा बांधण्याकरिता, तर त्यांना पैसे मिळणार नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट मधून नितीन गडकरी साहेब, देवेंद्र फडणवीस आणि मिलिंद माने साहेबांकडून इंदोरा विहाराला 1,87,00,00,000 रुपये जाहीर झाले होते. पण त्याच्यामध्ये एक विषय असतो की सेंट्रल गव्हर्नमेंट जोही प्रोजेक्टला पैसे देतो तर प्रोजेक्ट करिता 20 ते 25% तुमच्याकडे पैसे हवे. आता मला ते माहित नाही की बिहारामध्ये कोषाध्यक्ष होते जे आमचे रमेश डोंगरी निवडून आले ते 14 वर्ष अगोदर 13 वर्ष झाले ते वारले. तेव्हापासून आजपर्यंत कोणी कोषाध्यक्ष आहेच नाही. कोणी आपल्याकडे पैसा ठेवतो निघून जातो. म्हणजे अशी अवस्था आहे. आता बिहारामध्ये किती पैसा आहे ह्याच्या आयात निर्यात सांगितलं पाहिजे ना अगोदर. आम्ही जेव्हा निवडून आलो ते बिहारामध्ये 14 वर्ष अगोदर तेव्हा आम्ही प्रत्येक वर्षी अहवाल काढत होतो. रंगारे साहेबांनी सांगितलं की ते लोक करत होतो. काही गोष्टी आम्हाला आमचे मागील जे लोक आहेत सिनियर लोक त्यांच्याकडून शिकल्या पाहिजे. लहान लहान मुलाकडून आम्हाला काहीतरी शिकायला मिळतो. आम्ही अहवाल काढतो प्रत्येक वर्षी की आमच्याकडे ह्या तारखेला ह्या माणसांनी एवढ्या वाजता आम्हाला पैसे दिला आहे, हा वार होता आणि हे पैसे आम्ही कुठे कुठे खर्च केलेला आहे. म्हणजे आमच्याकडे आवक जावक आणि उरलेली रक्कम आम्ही प्रत्येक वर्षी लोकांना सांगत होतो, दाखवत होतो. आणि कुणाला क्वेश्चन मार्क असला की तो आम्हाला येऊन विचारायचा. एक शेवटचा प्रश्न. इंदोरा जी बुद्ध विहार आहे, इंदोरा बुद्ध विहार ही वास्तू एक ऐतिहासिक आहे. तिचं आता नूतनीकरण करायचं आहे. कारण सांगण्यात येत आहे जीर्ण झालेलं आहे. काय प्रयत्न करणार तुम्ही? मला असं वाटतं की इंदोरा कमिटीने नागपूर शहरातले जेवढे मान्यवर लोक आहेत ज्यांच्याकडे म्हणजे धार्मिक स्तरावर ज्यांना अभ्यास असतो त्यांची कमिटी बनवल्या पाहिजे 10-20 लोकांची. आणि त्यांनी समाजातले जे मोठे पैसेकार लोक आहेत, फायनान्शियली साऊंड आहेत, त्यांच्याकडे विहार बांधण्याकरिता काहीतरी मागणी केली पाहिजे. जसं इंदोरा विहाराचं लोकांनी घराघरातून पैसे काढून दिलं, तन मन धनाने केलं, तसं आपण समाजातून लोकांकडून पैसा काढू शकतो. आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा आम्ही लायब्ररी चालू केलं मागची. कारण मी शिक्षित आहे, मी MA केलाय, मला असं 23-24 वर्ष झाले MA करून. मी लॉ करून राहिलो, माझ्या फायनल इयरचा राहिलाय. मी आताही अभ्यास करून राहिलो. मी PhD करणार आहे यावर्षी. मला समजतं की शिक्षित मुलगा कसा असतो, बेरोजगारी किती आहे देशामध्ये. त्यावेळेस आम्ही लायब्ररी केलं, कम्प्युटर आणलं, मागचा रूम तयार केला. मग जे 3 प्लॉट सांगितलं रंगारी साहेबांनी त्याच्यामध्ये मागचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आम्ही ना 5 ते 6 फीट जागा आम्ही आणखी घेतली विहारामध्ये. ती विहाराचीच होती. तिथं आम्ही लायब्ररीच्या मागं आम्ही कम्प्युटर एज्युकेशन सुरू केलेलं आहे. का बरं सुरू केलेलं आहे? कुठंतरी इंदोऱ्याचा माणूस जेव्हा राम मनोहर लोहियामध्ये जात होता, मोठ्या मोठ्या गांधी चौकला जात होता सरला शिक्षक, तर इथला माणूस इथंच का नाही शिकत? आजही लायब्ररीमध्ये कमीत कमी 70-80-100 लोक शिकतात. ते लायब्ररी कोणाचा धरोहर आहे? विहाराचा धरोहर. नाव कोणाचं आहे? तो इंदोरा विहाराचं नाव आहे. आम्हाला चांगलं वाटतं आमचं विहाराचं नाव येतं म्हणून. इंदोरा बुद्ध विहाराची जी वास्तू आहे ते जीर्ण झाल्यामुळे कशा प्रकारे धोकादायक झालेली आहे हे आम्ही तुम्हाला वास्तविक परिस्थिती दाखवत आहोत. याला 2019 मध्ये प्रशासन आणि जी कमिटी आहे इंदोरा बुद्ध विहार कमिटी त्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि पत्रात म्हणजे नमूद आहे की या बुद्ध विहाराचं म्हणजे पुनर्बांधणी करण्यात यावी. पण महाराष्ट्र सरकारचे जो संबंधित विभाग असेल त्या संबंधित विभागाने या वास्तूचं म्हणजे इंदोरा बुद्ध विहाराचं पुनर्बांधणी करण्यासाठी सर्वप्रथम म्हणजे निधी द्यावा आणि निधी दिल्यानंतरच या इंदोरा बुद्ध विहाराची पुनर्बांधणी करावी. परंतु इंदोरा बुद्ध विहार जी कमिटी आहे त्यांनी समोर नोटीस लावावं की उपासक उपासिका जे येतात
त्यांना म्हणजे कळलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे, ते सतर्क झाले पाहिजे. त्यासाठी ही वास्तू जीर्ण झालेली आहे अशा प्रकारचं इंदोरा बुद्धविहार कमिटीने पत्र लावायला हवं. आणि ते पत्र म्हणजे कुठे लावायला हवं तर समोर लावायला हवं, जेणेकरून उपासक उपासिका यांना ते पत्र दिसायला हवं. आमची ही जी वास्तू जे जीर्ण झालेली आहे इंदोरा बुद्धविहार, हे दाखवण्यामागचं एकच कारण आहे की कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. आणि पावसाळा लागत आहे म्हणूनच आम्ही ही बातमी माणसांपर्यंत पोहोचत आहोत आणि जनजागृती करत आहोत की इंदोरा बुद्धविहार परिसराची पुनर्बांधणी महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर करावी, हीच या संपूर्ण बातमी मागचा सार आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय भीम.